मराठी नववर्षाचे स्वागत आणि स्त्री शक्तीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा विमाननगर सोमनाथ नगर मंडळाच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त एका विशेष बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीच्या माध्यमातून मराठी भाषेचा आदर आणि स्त्रीचा सन्मान हा सामाजिक संदेश घराघरात पोहोचवण्यात आला। विमाननगर सोमनाथ नगर मंडळाच्या अध्यक्षा शशिकला जगताप यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली। पारंपरिक वेशभूषा, डोक्यावर फेटा आणि दुचाकी स्वार झालेल्या 50हून अधिक महिलांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। रॅलीच्या संपूर्ण मार्गावर महिलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता। या रॅलीची सुरुवात M28 येथून अत्यंत उत्साही वातावरणात करण्यात आली। परिसरातील प्रमुख मार्गावरून फिरत ही रॅली स्वामी समर्थ मठ येथे पोहोचली, जिथे रॅलीचा रीतसर समारोप करण्यात आला। जय भवानी, जय शिवाजी आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। या रॅलीच्या यशस्वी आयोजनात आशा भोसले, सुनीता चव्हाण आणि सुरेखा शेडगे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत मोलाची भूमिका बजावली। या प्रसंगी बोलताना आयोजकांनी सांगितलं की नवीन पिढीला मराठी संस्कृतीची ओळख करून देणे आणि महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे यावे हाच या रॅलीचा मुख्य हेतू होता। समारोपाच्या वेळी सर्व उपस्थित महिलांनी एकमेकींना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या। अत्यंत शिस्तबद्ध आणि मांगल्याच्या वातावरणात ही बाईक रॅली पार पडली। मी शशिकला अविनाश जगताप, आपली वडगाव श्री मतदारसंघाची मी अध्यक्ष आहे। तर आम्ही आमच्या भागामध्ये आतापर्यंत कोणीही महिला बाईक रॅली काढली नव्हती। त्यासाठी आम्ही आता हा प्रयत्न केलेला आहे की आम्हाला बाबा महिलांसाठी एक रॅली काढायचीच होती पहिल्यापासून। तर त्यासाठी आम्ही सगळ्या महिलांना घेऊन आलो आणि आपल्या ह्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या सगळ्या आपल्या बीजेपीच्या कार्यकर्त्या आहेत। आणि आतापर्यंत आमच्या भागामध्ये म्हणजे कोणीच आम्हाला प्रतिसाद दिला नव्हता किंवा रॅली काढायला परमिशनही दिली नव्हती आम्हाला आतापर्यंत। पण आम्ही आता ठरवलं की नाही, आता महिलांसाठी आपल्याला काहीतरी करायचंच, म्हणून मग आम्ही महिलांसाठी एक रॅली काढायचा प्रयत्न केला। मेसेज काय आपण दिलेला आहे त्यांना सांगा तुम्ही पण। आम्ही महिलांसाठीच मेसेज दिलेला आहे किंवा आणि मराठी भाषेचा आम्ही त्याच्यामध्ये मेसेज दिलेला आहे, दोन्ही ह्याच्यामध्ये संदेश देण्यात आला होता की आपण मराठीमध्ये की कितीही बोल, कधीही बोल, जमेल तेवढं बोल, पण मराठीच बोल, की आपण मराठी भाषेचा आदर केलाच पाहिजे। मुलांना आपल्या मराठी शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं पाहिजे आणि मराठी या भाषेचा आपण केलाच पाहिजे। कसं वाटलं सहभागी होऊन? खूप छान वाटलं, खूप हे वाटलं। कसं आजपर्यंत आपल्या भागामध्ये ना असा म्हणजे बाईक रॅली अशी महिलांची झालीच नव्हता, पण खूप छान झाले आहे हा कार्यक्रम आणि महिलांनी पण खूप छान ह्याच्यामध्ये सहभाग घेऊन आम्हाला हे केले, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद। आतापर्यंत असा महिलांचा कार्यक्रम इथे झालेलाच नाहीये, तो पहिल्यांदा झालेला आहे। आणि मराठीचा अभिमान आपल्याला सगळ्यांना असायलाच पाहिजे, कारण मुलं मराठी शाळेत आता जायला मागत नाही, कारण त्यांना पुढे काहीच प्रगती मिळत नाहीये। त्यामुळे मराठी हे पहिलं आपलं प्राधान्य असलं पाहिजे। आपण महाराष्ट्रात राहतो, त्याच्यामुळे मराठी हे आपलं असायलाच पाहिजे, त्याचा आपण अभिमान बाळगायला पाहिजे। आजची ही जी आम्ही रॅली काढली होती म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने, म्हणजे खरंच पहिल्यांदाही झालेले आणि खूप यशस्वीने पार पडलेली आमची यात्रा ही म्हणजे मिरवणूक। आणि याच्या रॅलीमध्ये सर्व महिलांनी जातीपेक्षा धर्माला महत्व दिलेलं आहे आणि या धर्मांविषयी म्हणजे आपला धर्म, हिंदू धर्म वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो हे दाखवून दिलेलं आहे। सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। ही रॅली काढली, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता। सगळ्यांनी छान तयार होऊन आल्या होत्या आणि आनंदाने भाग घेतला होता आणि दूरवरून लेडीज आल्या होत्या आणि रॅली ज्यांनी भाग घेतला नव्हता कधी, त्यांनी पहिल्यांदा भाग घेतला आणि त्यांना खूप छान वाटलं आणि त्यांचे अनुभव पण खूप छान होते।